हॅलो एव्हरीवन. लास्ट लेक्चरला आपण आपला फर्स्ट युनिट पाहिला होता. फर्स्ट युनिट नंतर आता आपण पाहणार आहोत आपला सेकंड युनिट, मनी इन्फ्लेशन अँड मॉनिटरी पॉलिसी. मनी इन्फ्लेशन मॉनिटरी पॉलिसी मधला आपला फर्स्ट पॉईंट आहे मनी सप्लाय. व्हॉट इज मनी सप्लाय? The money supply is all the currency and other liquid instrument in a country's economy on the date measured. The money supply roughly includes both cash and deposits that can be used almost as a easily as cash. Government issues paper, currency, and coin through some combination of their central banks and treasuries. Bank regulation influence money supply available to the public through the requirement places on bank to hold reserve, how to extend credit, and other regulation. आता ह्याच्यामध्ये काय म्हटलंय, द मनी सप्लाय इज ऑल द करन्सी अँड अदर लिक्विड इन्स्ट्रुमेंट. मनी सप्लाय म्हणजे काय, तर जेवढी पण आपल्या इकॉनॉमी देशामध्ये जेवढी पण करन्सी आहे, ऑल द करन्सी अँड अदर लिक्विड इन्स्ट्रुमेंट. लिक्विड इन्स्ट्रुमेंट म्हणजे काय, की जे इझिली कॅशमध्ये कन्वर्ट होऊ शकतात असे इन्स्ट्रुमेंट इन अ कंट्रीज इकॉनॉमी. सो देशाची इकॉनॉमी ऑन द डेट मेजर्ड म्हणजे आजच्या दिवसाला ज्या दिवशी ते कॅल्क्युलेट केलं जाईल त्या दिवशीचं मनी करन्सी. सपोज ज्या दिवशी कॅल्क्युलेट, आज मी कॅल्क्युलेट करतोय की इंडियन करन्सी मध्ये आपल्या किती मनी सप्लाय होतोय. सो मनी सप्लाय कॅल्क्युलेट करा आजच्या डेटला, ज्या दिवशी मेजर केलं जाईल त्या डेटला इंडियन इकॉनॉमीमध्ये किंवा कंट्रीज इकॉनॉमीमध्ये किती कॅश अवेलेबल आहे आणि किती लिक्विड इन्स्ट्रुमेंट अवेलेबल आहे. त्यालाच काय म्हटलं जातं, तर कॅश मनी सप्लाय. द मनी सप्लाय रफली इन्क्लुड्स बोथ. मनी सप्लाय मध्ये दोन्ही गोष्टी इन्क्लूड होतात. कोणत्या दोन गोष्टी, तर कॅश अँड डिपॉझिट्स. की कॅश कुठे आहेत आणि कोणत्या ठिकाणी तुमचे डिपॉझिट्स आहेत अवेलेबल. दॅट कॅन बी यूज ऑलमोस्ट ॲज इझिली ॲज कॅश. म्हणजे जे इझिली तुमच्या कॅशमध्ये कॅश म्हणून तुम्ही त्याचे यूज करू शकता असे डिपॉझिट्स आणि कॅश म्हणजेच काय, तर मनी सप्लाय. आता त्याच्यामध्ये काय म्हटलंय, आता गव्हर्नमेंट इश्यूज पेपर करन्सी. मग ह्या कॅश मनी सप्लायचं कसा सप्लाय कसा दिला जातो, तर गव्हर्नमेंट इश्यूज पेपर करन्सी. गव्हर्नमेंट काय करतो, पेपर करन्सी किंवा कॉइन थ्रू किंवा दोघांच्या कॉम्बिनेशनने जे काही मनी तयार होईल, जो काही सप्लाय तयार होईल तो कुठे सप्लाय देतो, देअर सेंट्रल बँक्स अँड ट्रेजरीज. त्यांची जी सेंट्रल बँक असते किंवा ट्रेजरी असेल त्या ठिकाणी त्याचा सप्लाय, तिथून त्याचा सप्लाय मिळतो. बँक रेग्युलेटरी इन्फ्लुएन्स मनी सप्लाय अवेलेबल टू द पब्लिक. बँक काय करते, मग त्या सेंट्रल बँक थ्रू बँक काय करते, तर मनी सप्लाय पब्लिकला, लोकल पब्लिकला अवेलेबल करून देते, अवेलेबल टू द पब्लिक थ्रू द रिक्वायरमेंट प्लेसेस ऑन बँक्स टू होल्ड रिझर्व. पण त्यासोबतच काही बँक्स काय करते, काही रिझर्व्हवर सुद्धा कॅश ठेवली जाते. मग त्यासाठी त्या पर्टिक्युलर बँकला त्या पद्धतीने नोटिफिकेशन दिले जातात की एक पब्लिक मध्ये जो काही सप्लाय गेलाय, म्हणजे जो काही करन्सी इकॉनॉमीमध्ये अवेलेबल आहे, जी काही डिपॉझिट्स इकॉनॉमीमध्ये अवेलेबल आहेत, त्याचा सप्लाय दिल्यानंतर, आता सप्लाय देताना सुद्धा अशा पद्धतीने सप्लाय देत नाहीत की सगळ्याच्या सगळा सप्लाय पब्लिकमध्ये दिला. तर इमर्जन्सीच्या वेळेस गव्हर्नमेंटकडे काहीच नसेल, मग अशा वेळेस काय करते, सेंट्रल बँक काय करते की काही रिझर्व्ह ठेवते त्यांच्याकडे. बँक्स टू होल्ड रिझर्व्ह, हाऊ टू एक्सटेंड क्रेडिट अँड अदर रेग्युलेशन. मग त्याच्यानंतर ठरवते की किती मनी क्रेडिट एक्सटेंड करायचं किंवा आणखी कोणते रेग्युलेशन कसे ठरवायचे. आता एक्झॅक्ट आपण मनी सप्लाय मध्ये काय म्हटले पाहूयात. Economists analyze the money supply and develop policies revolving around the through controlling interest rate and increasing or decreasing the amount money flowing in the economy. Public and private sector analysis perform because of money supply possible impacts on price level, inflation, and the business cycle. In the United States, the Federal Reserve policy is the most important deciding factor in the money supply. The money supply is also known as the money stock. काय म्हणताय, इकॉनॉमिस्ट analyze the money supply and develop policies revolving around it through controlling interest rates and increasing or decreasing the amount of money. आता काय होतं की इकॉनॉमी जे आहे ते मनी सप्लाय वरती ज्यावेळेला कंट्रोल ठेवायला जातात, त्यावेळेस सगळ्यात पहिला त्यांचा कंट्रोल कुठे असतो, तर इंटरेस्ट रेट वरती. इंटरेस्ट रेट कमी करावं लागेल की वाढवावं लागेल. आता हा कसा, हे आपण पुढे पाहणारच आहोत. इफेक्ट मध्ये मनी सप्लायचा इफेक्ट कसा होतो इकॉनॉमीवर, त्याच्यामध्ये आपण पाहणार आहोत. सो इन्क्रीजिंग और डिक्रीज, इकॉनॉमिस्ट काय करतात की इंटरेस्ट रेट कमी करायचं की वाढवायचं याच्यावरती लक्ष देतात. पब्लिक अँड प्रायव्हेट सेक्टर अनालिज द परफॉर्म बिकॉज ऑफ द मनी सप्लाय पॉसिबल इम्पॅक्ट ऑन प्राइस लेवल. कारण मनी सप्लायचे
काय होत असतात की प्राइस लेवलवरती इम्पॅक्ट होत असतात. जर मनी सप्लाय मार्केटमध्ये वाढला तर प्राइस लेवल कमी होते, जर मनी सप्लाय कमी झाला तर प्राइस लेवल वाढते. सो अशा पद्धतीने, आणि मग याचाच इम्पॅक्ट आपला इन्फ्लेशन किंवा डिफ्लेशन वरती होतो. अँड द बिझनेस सायकल इन द युनायटेड स्टेट्स, जर युएसचा विचार केला आपण तर युएस मध्ये फेडरल रिझर्व्ह पॉलिसी म्हणून जे आहे ती काय करते, तिथला मोस्ट इम्पॉर्टंट डिसाइडिंग फॅक्टर इन द मनी सप्लाय, मनी सप्लाय ठरवण्याचं सगळ्यात मोठं काम युएस मध्ये कोणती हे करते संस्था, तर फेडरल रिझर्व्ह पॉलिसी. द मनी सप्लाय इज ऑल्सो नोन ॲज, मनी सप्लायला अजून काय दुसऱ्या लँग्वेज मध्ये काय म्हटलं जातं, मनी सप्लायलाच म्हटलं जातं मनी स्टॉक. आता इफेक्ट ऑफ मनी सप्लाय ऑन द इकॉनॉमी, आता या मनी सप्लायचा इकॉनॉमीवरती इफेक्ट कसा होतो एक्झॅक्ट. अँड इन्क्रीज द सप्लाय ऑफ मनी टिपिकली लोअर इंटरेस्ट रेट, जर सपोज सप्लाय ऑफ मनी दिला, वाढवला, म्हणजे जास्तीत जास्त पैसा पब्लिकला अवेलेबल करून दिला, तर त्याचा दुसरा एक इम्पॅक्ट काय होतो हे लक्षात ठेवा. मनी सप्लाय वाढला, इंटरेस्ट रेट कमी होतो, हे एक रिलेशन लक्षात ठेवा. आणि मनी सप्लाय कमी झाला, इंटरेस्ट रेट वाढतो. सो सपोज मनी सप्लाय वाढवला तर इंटरेस्ट रेट काय होणार आहे, कमी होणार आहे. इंटरेस्ट रेट कमी झाला तर काय होणार आहे त्याच्यातून, की मोर इन्व्हेस्टमेंट पुट्स मोर मनी. सो काय होतं त्याच्याने जास्तीत जास्त इन्व्हेस्टमेंट होतील, जास्तीत जास्त पैसा कस्टमरच्या हातामध्ये जाईल, कस्टमरला जास्तीत जास्त पैसा यूज करायला मिळेल. कस्टमरला जास्तीत जास्त पैसा यूज करायला मिळाला तर कस्टमर काय करेल, जास्तीत जास्त प्रोडक्ट विकत घ्यायला जाईल. जर प्रोडक्ट जास्तीत जास्त म्हणजे जास्तीत जास्त त्या पर्चेसिंग वाढेल, त्याची पर्चेसिंग पॉवर वाढली तर काय होईल, जे कोणी प्रोडक्ट बनवणाऱ्या कंपन्या आहेत त्यांना जास्तीत जास्त रॉ मटेरियलची गरज पडेल आणि त्यांचं प्रोडक्शन वाढेल. जर प्रोडक्शन वाढलं तर लेबरची कमी भासेल, लेबरची कमी भासली तर लेबर प्रोव्हाइड करावे लागतील, आणि लेबर प्रोव्हाइड मग या एका गोष्टीने काय होतं की बऱ्याचशा तुमच्या काय म्हणतात की बऱ्याचशा गोष्टी सॉल्व्ह होतात त्याच्यामध्ये. ओके. सो इकॉनॉमिकल प्रॉब्लेम जे होते त्याच्यावरती बऱ्याचशा इकॉनॉमिक प्रॉब्लेम होते, याच्यातून सोल्युशन मिळतं. सो असा इम्पॅक्ट थोडक्यात इकॉनॉमीवरती होतो. आता ह्याचा रिव्हर्स इम्पॅक्ट सुद्धा होतो, जसं की मध्यंतरी अमेरिकेमध्ये झालं होतं. काय झालं होतं तर मनी सप्लाय वाढवला, इंटरेस्ट रेट कमी केला, इंटरेस्ट रेट कमी झाल्यामुळे बऱ्याचशा लोकांनी बँकेमधून पैसे उचलले, पैसे बँकेतून लोन घेतल्याच्या तर लोकांनी काय केलं, जो काही पैसा होता ना तो लोकांकडे काय झालं की त्यांनी सेव्हिंग मध्ये ठेवला, आणि त्याचा पुन्हा काय झालं की यूज झाला नाही मार्केटमध्ये. आणि या गोष्टीचा इम्पॅक्ट काय झाला की अमेरिकेमध्ये पैशाचा तुटवडा जाणवायला लागला, कारण पैसे होते पण ते काय केलं की बँक सुद्धा लॉस मध्ये गेला, कारण कमी इंटरेस्ट रेटला दिल्यामुळे लोकांनी उचलले, आता बँकेत सुद्धा पैसे नाहीयेत आणि लोक बाहेरही पैसे काढत नाही, आणि ज्यावेळेला सेव्हिंग झाली, आणि तुम्हाला माहिती आहे की अमेरिका हा पूर्ण वर्ल्डचा सेंट्रल पॉइंट आहे. जर तिथून जर तिथे जिथे पैसा कमी जाणवला आणि मग त्याचा इम्पॅक्ट पुऱ्या जगावरती पडला आणि सगळ्या जगामध्ये पैशाचा तुटवडा जाणवला. सो यालाच म्हटलं तर मनी सप्लाय. मग मनी सप्लाय वाढून सुद्धा त्याचा लॉस होण्याचे म्हणजे त्याचे डिसएडव्हान्टेजेस आहेत. जर देन अपोजिट कॅन ऑकर इफ मनी सप्लाय इज फॉल्स वेन द ग्रोथ रेट डिक्लाइन्स. तर याच्याच विरुद्ध जर विचार केला, जर मनी सप्लायचं कमी केला तर काय होईल, मनी सप्लाय कमी केला, लोकांच्या हातामध्ये पैसा कमी युजला भेटला, लोकांची पर्चेसिंग पॉवर कमी झाली, प्रोडक्शन कमी झालं, होते ते लेबर सुद्धा कमी होतील. म्हणजे याचा इम्पॅक्ट काय होतो, जर मनी सप्लाय कमी झाला तर त्याचा इम्पॅक्ट होतो मनी सप्लाय फेल्स ऑर व्हेन इट्स ग्रोथ रेट डिक्लाइन्स. त्याच्यानंतर मग तुमचा इकॉनॉमिकल ग्रोथ रेट जो आहे तो काय होतो, डिक्लाइन होतो, कमी व्हायला सुरुवात होतो. Change in the money supply has long been considered to be key factor in the driving macroeconomic performance and business cycles. मायक्रोइकॉनॉमिक परफॉर्मन्स आणि बिझनेस सायकल चालवण्यासाठी हे जे मनी सप्लाय जो आहे तो एक की फॅक्टरचं काम करतो. Macroeconomic schools of thought that focus heavily on the role of money supply, including living Fisher's quantity theory of money. आता हे फिशर्स क्वांटिटी थिअरी ऑफ मनी जे आहे ते आपल्याला याच्यात आपण एक्सप्लेन करणार आहोत, आपल्या सिलेबसमध्ये ती आहे. देन हिस्टॉरिकली मेजरिंग द मनी सप्लाय हॅज शोन दॅट रिलेशनशिप एक्झिस्ट बिटवीन इट अँड इन्फ्लेशन अँड प्राइस लेवल. मनी सप्लायचा इम्पॅक्ट कुठे होतो, ते इन्फ्लेशन वरती सुद्धा होतो किंवा प्राइस लेवल मध्ये सुद्धा होतो. However, since 2000, this relationship have become unstable, reducing their reliability as a guide for monetary policy. Although
money supply measures are still widely used. They are ones of wide area of economic data that economists and the Federal Reserve collects and reviews. आता याचा एक्झॅक्ट इम्पॅक्ट कसा होतो इन्फ्लेशनवरती, मनी सप्लायचा इन्फ्लेशनवरती किंवा प्राइस लेवलवरती, हे आपल्याला प्रत्येक लेवलला पुढे दिलेलं आहे. म्हणजे आपण प्राइस आणि मनी अँड प्राइस आपला पुढचा एक पार्ट आहे त्याच्यामध्ये सुद्धा आहे, आणि इन्फ्लेशन म्हणून पार्ट आहे त्याच्यामध्ये सुद्धा आहे. देन हाऊ मनी सप्लाय इज मेजर्ड. आता मनी सप्लाय मेजर कसा केला जातो? The various types of money in the money supply are generally classified as MS, such as आता वेगवेगळ्या मनी सप्लायच्या जे काही पॉलिसीज आहेत, टाइप्स आहेत, ते क्लासिफाय कशामध्ये केले जातात तर M0, M1, M2 अँड M3 अशा 4 टाइप मध्ये त्याला काय केलं जातं तर क्लासिफाय केलं जातं. अकॉर्डिंग टू टाइप अँड साइज ऑफ अकाउंट्स in which the instrument is kept, नॉट ऑल ऑफ द क्लासिफिकेशन ऑफ वाईडली यूज. आता ह्याच्यातले सगळेच जे क्लासिफिकेशन आहेत ते यूज केले जात नाहीत. सगळेच क्लासिफिकेशन काय की यूज केले जात नाहीत. अँड इच कंट्री मे यूज डिफरंट क्लासिफिकेशन. त्यातलं प्रत्येक कंट्री वेगवेगळे क्लासिफिकेशन यूज करते. मग तो कोणी M0 करत असेल, कोणी M1 करत असेल, कोणी M2 करत असेल, कोणी M3 करत असेल. द मनी सप्लाय रिफ्लेक्ट्स द डिफरंट टाइप्स ऑफ लिक्विडिटी इच टाइप ऑफ मनी हॅज इन द इकॉनॉमी. काय म्हटलं तर मनी सप्लाय रिफ्लेक्ट द डिफरंट टाइप्स ऑफ लिक्विडिटी. मनी सप्लाय काय करतो तर वेगवेगळ्या टाइपच्या जे काही लिक्विडिटी आहेत त्याच्यावरती रिफ्लेक्ट करत असतो. ईच टाइप ऑफ मनी हॅज इन द इकॉनॉमी इट इज ब्रोकन अप इंटू डिफरंट कॅटेगरीज ऑफ लिक्विडिटी ऑर रिस्पॉन्सिबिलिटी. आता M1 म्हणजे काय? M1चं एक्झाम्पल घेतलं तर फॉर एक्झाम्पल इज ऑल्सो कॉल्ड नॅरो मनी. M1 म्हणजेच काय तर त्याला दुसऱ्या भाषेत काय म्हटलं तर नॅरो मनी. अँड इन्क्लूड कॉइन्स अँड नोट्स दॅट आर इन कॅल्क्युलेशन अँड अदर मनी इक्विव्हलंट दॅट कॅन बी कन्व्हर्टेड इझिली इन कॅश. आता याच्यामध्ये काय इट्स ऑल्सो कॉल्ड नॅरो मनी अँड इन्क्लूड्स कॉइन्स अँड नोट्स. याच्यामध्ये काय म्हणतात की कॉइन्स अँड नोट्स आणि नोट्स जे आहेत ते इन्क्लूड केले जातात दॅट आर इन कॅल्क्युलेशन अँड अदर मनी इक्विव्हलंट दॅट. आणि त्याच्यासोबत आणखी मनी जी इझिली कॅशमध्ये कन्वर्ट होऊ शकते अशी मनी सुद्धा याच्यात कॅल्क्युलेट केली जाते. आता M2 मध्ये काय केलं जातं? M2 इन्क्लूड्स M1. M2 मध्ये M1 इन्क्लूड केलीच जाते, पण त्याच्यासोबत इन ऍडिशन शॉर्ट टर्म टाइम डिपॉझिट्स इन बँक्स अँड सर्टन मनी मार्केट फंड्स. आणि त्यासोबत काय केलं जातं तर जे शॉर्ट टर्म डिपॉझिट्स आहेत बँकेमध्ये किंवा कुठेही टाकलेले की जे तुम्हाला काही काळानंतर परत मिळणार आहेत, सो असे डिपॉझिट्स किंवा असे फंड्स जे आहेत मार्केट फंड्स ते सुद्धा तुमचे M2 मध्ये इन्व्हॉल्व होतात, इन्क्लूड होतात. देन M3 काय M3 इन्क्लूड्स M2 मध्ये M2 इन्क्लूड करतो म्हणजे ऑब्विसली M1 आला M2 आला इन ऍडिशन टू लॉंग टर्म डिपॉझिट्स. पण त्याच्यासोबत जे लॉंग टर्म डिपॉझिट्स होते M2 मध्ये फक्त शॉर्ट टर्म डिपॉझिट्स होते, पण M1 मध्ये लॉंग टर्म डिपॉझिट M3 मध्ये लॉंग टर्म डिपॉझिट सुद्धा इन्क्लूड केलेले आहेत, किंवा जे रिझर्व्ह असतील ते सुद्धा M3 मध्ये इन्क्लूड केलेले आहेत. देन MZM और मनी झिरो मॅच्युरिटी, त्याला आपण M0 म्हणतो. आता इज अ मेजर दॅट इन्क्लूड्स फिनान्शियल ऍसेट्स विथ झिरो मॅच्युरिटी अँड दॅट आर इमिजिएटली रिडीमेबल ऍट पार. आता याच्यामध्ये असे ऍसेट्स येतात की ज्याची मॅच्युरिटी झिरो आहे, बट ज्या वेळेला लागेल त्यावेळेस ते कॅश मध्ये पटकन कन्वर्ट होऊ शकतात. सो इमिजिएटली रिडीम, लगेचच ते काय होतं रिडीम होऊ शकतात. सो असे ऍसेट जे आहेत ते M0 मध्ये येतात. द फेडरल रिझर्व्ह रिलीज हेवीली ऑन M0 डाटा बिकॉज इट्स वेलोसिटी इज अ प्रूव्हन इंडिकेटर ऑफ इन्फ्लेशन. आता फेडरल रिझर्व्ह रिलीज हेवीली, आता जास्तीत जास्त जे रिझर्व्ह आहेत ते काय करतात की हे M0 जे आहे ते रिलीज करतात. कारण काय? बिकॉज द वेलोसिटी इज अ प्रूव्हन इंडिकेटर्स ऑफ इन्फ्लेशन. कारण ह्याची व्हॅल्युसिटी काय प्रूव्ह करते तर हे इन्फ्लेशन वाढवण्याचे चान्सेस जास्त असतात. देन मनी सप्लाय डाटा इज कलेक्टेड. आता मनी सप्लायचा डाटा जो आहे तो कलेक्ट केल्याच्या नंतर रेकॉर्डेड, त्याला कलेक्ट करणं किंवा रेकॉर्ड करता आणि पब्लिश पिरियडिकली टिपिकली बाय द कंट्रीज गव्हर्नमेंट ऑफ सेंट्रल बँक. कोण हे काम करतं? जर मनी सप्लायचा डाटा कलेक्ट करायचं किंवा ते रेकॉर्ड करायचं किंवा ते पब्लिश करायचं, पिरियडिकली पब्लिश करायचं किंवा टिपिकली बाय द कंट्रीज गव्हर्नमेंट, हे कोण करतं टिपिकली तर प्रत्येक कंट्रीची जी कोणती सेंट्रल बँक असेल, गव्हर्नमेंट ऑफ सेंट्रल बँक, ते हे काम करते. जसं की इंडियामध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया हे काम करते. द फेडरल रिझर्व्ह इन द युनायटेड स्टेट्स मेजर्स अँड पब्लिश द टोटल अमाउंट ऑफ
M1 and M2 money supplies on a weekly and monthly basis. काय म्हटलं तर फेडरल रिझर्व्ह इन द युनायटेड स्टेट्स मध्ये फेडरल रिझर्व्ह काय आपण पाहिलेलं की जे युनायटेड स्टेट मध्ये मनी सप्लाय वरती जे कंट्रोल ठेवतं ती पॉलिसी म्हणजे फेडरल रिझर्व्ह पॉलिसी. द फेडरल रिझर्व्ह इन द युनायटेड स्टेट्स मेजर्स अँड पब्लिश द टोटल अमाऊंट. हे काय करतात तर मेजर करतं आणि जी काही टोटल अमाऊंट आहे M2 आणि M1 मधली ती पब्लिश करतं. टोटल अमाऊंट ऑफ M1 and M2 मनी सप्लायज ऑन अ वीकली आणि मंथली बेसिस. ते वीकली आणि मंथली बेसिस वरती जे M1 आणि M2 ची अमाऊंट आहे ती पब्लिश करतात. दे कॅन बी फाउंड ऑनलाईन अँड आर ऑल्सो पब्लिश इन न्यूजपेपर. आता ते तुम्हाला ऑनलाईन मध्ये सुद्धा मिळू शकते याची इन्फॉर्मेशन आणि ते न्यूजपेपर मध्ये सुद्धा फ्लॅश करतात. अकॉर्डिंग टू डाटा फ्रॉम द फेडरल रिझर्व्हच्या डाटानुसार ॲज ऑफ फेब्रुवारी 11 2011 11 फेब्रुवारी 2011 नुसार अ लिटल ओव्हर $18.1 ट्रिलियन इन M1 मनी वॉज इन सर्क्युलेशन. आता 11 फेब्रुवारी 2021च्या त्यांच्या सर्वेनुसार किंवा त्यांनी जे काही पब्लिश केलेली इन्फॉर्मेशन आहे त्याच्यानुसार काय म्हटलंय की $18.1 ट्रिलियन हे M1 मनी मध्ये कॅल्क्युलेट केले गेले सर्क्युलेट केले गेले आहेत अँड अबाउट $19.4 ट्रिलियन इन M2 मनी. काय म्हटलंय आणि 19 आता M1 म्हणजे काय म्हटलं होतं आपण की ज्याच्यामध्ये कॅश इन्क्लूड आहे म्हणजे नोट्स आहेत कॉइन्स आहेत आणि इझिली कन्वर्ट होणारे कॅशमध्ये कन्वर्ट होणारे जे काही फॅक्टर्स आहेत. सो असे फॅक्टर्स M1 मध्ये म्हणजे असे फॅक्टर्स US मध्ये किती अवेलेबल आहेत फेब्रुवारीच्या सर्वेनुसार 18.1 ट्रिलियन आणि M2 मध्ये किती M2 मध्ये काय म्हटलेलं आहे की M1 सगळं होल M1 इन्क्लूड होतच पण त्याच्यासोबत आणखी काय इन्क्लूड होतं तर शॉर्ट टर्म जे काही डिपॉझिट्स आहेत ते सुद्धा त्याच्यात इन्क्लूड होतात. मग ते त्याची अमाऊंट किती आहे तर 19.4 ट्रिलियन. ओके सो इथे आपण पाहिलं मनी सप्लाय. त्याच्यानंतर आपला जो नेक्स्ट पार्ट आहे तो आहे डिमांड फॉर मनी. आता डिमांड फॉर मनी काय आहे तर डिमांड फॉर मनी इज द टोटल अमाऊंट ऑफ मनी दॅट द पॉप्युलेशन ऑफ एन इकॉनॉमी वॉन्ट्स टू होल्ड. आता याच्यामध्ये काय म्हटलं डिमांड फॉर मनी म्हणजे काय तर टोटल अमाऊंट ऑफ मनी दॅट द पॉप्युलेशन ऑफ एन इकॉनॉमी वॉन्ट्स टू होल्ड. म्हणजे जे काही कंट्रीचं पॉप्युलेशन आहे सो डिमांड फॉर मनी म्हणजे काय तर पॉप्युलेशन जे आहे इंडियन पॉप्युलेशन किंवा कंट्री पॉप्युलेशन जे आहे त्यांना जेवढ्या पैशाची गरज आहे. आता सपोज त्यांच्याकडे आता मार्केटमध्ये पैसा कमी पडला म्हणजेच काय तर पॉप्युलेशनकडे पैशाचं कुठेतरी तुटवडा जाणवतोय. सो अशा वेळेस लोकांना पैशाची गरज आहे म्हणजेच काय तर लोकांनी मनीची डिमांड केलेली आहे. सो अशा त्याला म्हटलं आता डिमांड फॉर मनी. द 3 मेन रिझन्स टू होल्ड मनी ॲज अपोज टू बॉन्ड्स इक्विटी और अदर फिनान्शियल असेट्स क्लासेस आर एज फॉलोज. आता 3 मेन रिझन्स कोणते आहेत की मनी होल्ड करण्याचे तर त्याच्यातला पहिला ट्रान्झॅक्शन रिलेटेड रिझन्स म्हणजे पब्लिकला डिमांड कधी होते पब्लिक मनीची डिमांड कधी करते त्याचे 3 रिझन्स दिलेले आहेत. फर्स्ट वन म्हटलंय पीपल नीड मनी ऑन रेग्युलर बेसिस टू पे बिल्स अँड फायनान्स देअर डिस्क्रिशनरी कन्झम्पन्स. म्हणजे त्यांना रेग्युलर जो काही पैसे बिल्स भरायला लागतात किंवा त्यांचा रेग्युलर खर्च जो काय असेल तो त्याला म्हटलं तर ट्रान्झॅक्शन रिलेटेड रिझन्स. सेकंड रिझन काय आहे द प्रिकॉशनरी रिझन्स ॲज अन अनएक्सपेक्टेड नीड कॅन ऑफन अराईज. म्हणजे प्रिकॉशनरी रिझन्स म्हणजे कधी अचानक एखादी गरज पडली कुठे पैशाची यासाठी लोक काय करतात सेव्हिंग करून ठेवतात. म्हणजे घरामध्ये किंवा कुठेतरी पैसे ठेवतात की ज्याची गरज कधी पडेल सांगता येत नाही. सो असं अशी लोकांची गरज किंवा अशासाठी लोकांची डिमांड. अँड थर्ड वन स्पेक्युलेटिव्ह रिझन्स इन दे एक्सपेक्ट द व्हॅल्यू ऑफ सच मनी टू इन्क्रीज वर्सेस अदर असेट क्लासेस. काय म्हणजे स्पेक्युलेटिव्ह रिझन्स इन दे एक्सपेक्ट द व्हॅल्यू ऑफ सच मनी टू इन्क्रीज वर्सेस अदर ॲसेट्स क्लासेस. सो त्यांना काय व्हॅल्यू ऑफ मनी एक्सपेक्ट द व्हॅल्यू ऑफ सच मनी त्या मनीची व्हॅल्यू वाढवण्यासाठी किंवा जसं की काही लोक लक्झरियस त्यांच्या जगण्यासाठी ऍसेट्स मध्ये कन्वर्ट करण्यासाठी सुद्धा पैशाची नीड्स ठेवतात. सो असे 3 टाइप्सचे डिमांड फॉर मनी असू शकतात. त्याच्यानंतर लिक्विड
आता याच्यामध्ये डिमांड फॉर मनी मध्ये मी मगाशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे लिक्विडिटी प्रेफरन्स थेरी म्हणून एक येते. It is a model suggests that the investor should demand a higher interest rate or premium on security with long-term maturity that carry greater risk because all other factors being equal, investor prefers cash on or other highly liquid holdings. काय म्हटलंय त्यांनी? आता याच्यामध्ये काय म्हटलंय, तर लिक्विडिटी प्रेफरन्स थेरीमध्ये असं म्हटलं गेलंय की इन्व्हेस्टर जो आहे त्याने जास्तीत जास्त हायर रेट ऑफ इंटरेस्ट मध्ये, जास्तीत जास्त इंटरेस्ट रेट मध्ये लॉंग टर्म साठी लॉंग टर्म मॅच्युरिटीचे जे काही इन्व्हेस्टमेंट आहेत त्याच्यामध्ये पैसा गुंतवला पाहिजे. ओके, सो पण याच्यामध्ये रिस्क कसे आहे, ऑल अदर फॅक्टर बिंग इक्वल, इन्व्हेस्टर प्रिफर कॅश और अदर हायली लिक्विड होल्डिंग्स. पण ह्याच्याने काय, ह्याच्यात रिस्क काय आहे की ज्यावेळेला इन्व्हेस्टरला गरज लागेल पैशाची किंवा आणखी काही हायली होल्डिंगची, त्यावेळेस ते त्याला अवेलेबल होणार नाही. हाऊ डज लिक्विडिटी प्रेफरन्स थेरी वर्क? मग लिक्विडिटी प्रेफरन्स थेरी कशी काम करते? लिक्विडिटी प्रेफरन्स थेरी सजेस्ट दॅट इन्व्हेस्टर डिमांड प्रोग्रेसिव्हली हायर प्रीमियम ऑन मीडियम अँड लॉंग टर्म सिक्युरिटीज ॲज अपोज टू शॉर्ट टर्म सिक्युरिटीज. त्याने काय करत, लिक्विडिटी प्रेफरन्स मध्ये काय म्हटलंय की जो कोणी इन्व्हेस्टर आहे त्याने लॉंग टर्म किंवा मीडियम टर्म ज्या काही सिक्युरिटीज आहेत त्याच्यामध्ये डिपॉझिट करावं किंवा त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करावं, अपोज टू शॉर्ट टर्म सिक्युरिटी. म्हणजे लिक्विडिटी प्रेफरन्स थेरी मध्ये शॉर्ट टर्म सिक्युरिटीसाठी अपोज केलं गेलंय. अकॉर्डिंग टू द थेरी विच वॉज डेव्हलप्ड बाय जॉन मिनार्ड किन्स. सो जॉन मिनार्ड किन्सने ही थेरी जी आहे ती डेव्हलप केले. इन सपोर्ट ऑफ दिस आयडिया दॅट द डिमांड ऑफ फॉर लिक्विडिटी होल्ड्स स्पेक्युलेटिव्ह पॉवर. सो लिक्विडिटी मध्ये डिमांड ऑफ लिक्विडिटी होल्ड सिक्युरिटी पॉवर्स, त्याच्याकडे काम मिळते, मग त्याच्यामुळे त्यांच्याकडे पॉवर असते, लिक्विडिटी पॉवर. लिक्विडिटी इन्व्हेस्टमेंट इज इझियर टू कॅश इन फॉर फुल व्हॅल्यू. आणि लिक्विडिटी इन्व्हेस्टमेंटचा फायदा काय आहे की ते इझिली फुल व्हॅल्यू त्याची कॅश मध्ये कन्वर्ट करता येते. कॅश इज कॉमनली एक्सेप्टेड ॲज द मोस्ट लिक्विड ऍसेट. कॅश काय आहे की जे लिक्विड ऍसेट म्हणून कुठेही ऍक्सेप्ट केलं जातं. अकॉर्डिंग टू द लिक्विडिटी प्रेफरन्स थेरी, interest rates on short-term security are lower because investors are not sacrificing liquidity for greater time frame than medium or long-term security. शॉर्ट-टर्म सिक्युरिटीला अपोज का केलेला आहे, कारण शॉर्ट-टर्म सिक्युरिटी ही जास्त काळासाठी त्याला उपयोगात येऊ शकत नाही. शॉर्ट-टर्म लिक्विडिटी ते पर्टिक्युलर काळानंतर संपून जाणार, पण लॉंग टर्म किंवा मीडियम टर्म लिक्विडिटी जी आहे ती खूप जास्त काळासाठी त्याला युज करायला मिळू शकते. त्याच्यामुळे त्यांनी लिक्विडिटी प्रेफरन्स थेरीमध्ये शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म थेरीला जास्त इम्पॉर्टन्स दिलेला आहे. त्याच्यानंतर किनीज इंट्रोडक्शन लिक्विडिटी प्रेफरन्स थेरी इन दिस बुक द जनरल थेरी ऑफ एम्प्लॉयमेंट, इंटरेस्ट अँड मनी. किन्स डिस्क्राइब द थेरी इन टर्म्स ऑफ 3 मोटिव्स दॅट डिटर्मिन द डिमांड फॉर लिक्विडिटी. आता किन्सने काय केलंय की 3 थेरी इथे 3 मोटिव्स, ही थेरी इम्प्लिमेंट करण्यासाठी 3 मोटिव्स त्यांनी इथे डिटर्माइन केलेले आहेत. त्यातला पहिला मोटिव्ह आहे ट्रान्झॅक्शन मोटिव्ह. स्टेट द इंडिव्हिज्युअल्स हॅव प्रेफरन्स फॉर लिक्विडिटी टू गॅरंटी हॅव्हिंग सफिशियंट कॅश ऑन हँड फॉर द बेसिस डे टू डे नीड्स. काय म्हटलंय तर जो कोणी इंडिव्हिज्युअल आहे त्याला त्याच्या म्हणजे डे टू डे प्रत्येक दिवसाची गरज भागवण्यासाठी सफिशियंट कॅश त्याच्या हातात असणं गरजेचं आहे. इन अदर होल्डर्स स्टेक होल्डर्स हॅव हाय डिमांड फॉर लिक्विडिटी टू कव्हर देअर शॉर्ट टर्म ऑब्लिगेशन सच एज बाईंग groceries and paying the rent of mortgage. Higher cost of living mean the higher demand for cash liquidity meet those day to day needs. आता हायर लिक्विडिटी, हायर कॉस्ट म्हणजे काय म्हटलंय तर हायर कॉस्ट ऑफ लिव्हिंग म्हणजे जेवढं तुम्ही जास्त तुमचं लिव्हिंग स्टँडर्ड हाय असेल तर तुम्हाला तेवढे जास्त लिक्विडिटीची गरज पडणार आहे, तुमचे खर्चही तेवढे जास्त असणार आहेत. देन काय म्हटलंय, देन सेकंड द प्रिकॉशनरी मोटिव्ह. आता मगाचे जे 3 आपण पाहिले डिमांडचे मोटिव्ह, त्याच्यामध्ये ट्रान्झॅक्शन मोटिव्ह, प्रिकॉशनरी मोटिव्ह आणि स्पेक्युलेटिव्ह मोटिव्ह. आता प्रिकॉशनरी मोटिव्ह मध्ये काय आहे की कधी कोणत्या गोष्टीची गरज लागेल हे सांगता येत नाही. मग ज्यावेळेला गरज लागेल त्यावेळेस तुमच्याकडे पर्टिक्युलर कॅश किंवा मनी अवेलेबल असणं गरजेचं आहे. सो त्याला म्हटलं तर प्रिकॉशनरी मोटिव्ह. अँड देन स्टेक होल्डर्स मे आल्सो स्पेक्युलेटिव्ह मोटिव्ह. वेन इंटरेस्ट रेट्स आर लो, demand for cash is high, they may prefer the hold asset until interest rate rise. The speculative motive refers the investor reluctance the tie
टाइंग अप इन्व्हेस्टमेंट कॅपिटल फॉर फिअर मिसिंग आउट ऑफ बेटर अपॉर्च्युनिटी इन द फ्युचर. आता हे काय होईल तर मोटिवेशन स्पेक्युलेटिव्ह मोटिव्ह म्हणजे काय, जर इंटरेस्ट सॉरी मनी सप्लाय वाढवला, इंटरेस्ट रेट कमी झालाय म्हणून बरेचसे लोक मनी हे करून घेतील, त्यांचे इन्व्हेस्टमेंट वाढवतील, पण त्याचा फ्युचरमध्ये फायदा होणार नाही. मग फ्युचरच्या दृष्टीने लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट असणं किंवा लॉंग टर्म सिक्युरिटी कधीही कामाला येते. त्याच्यानंतर काय म्हटलंय, वेन हायर इंटरेस्ट रेट्स आर ऑफर्ड इन्व्हेस्टर्स गिव्ह अ लिक्विडिटी इन एक्सचेंज फॉर हायर रेट्स. जर हायर इंटरेस्ट रेटचं ऑफर केलं तर इन्व्हेस्टर काय करू शकतो, तर त्याचे जे लिक्विडिटी आहे त्या हायर रेटमध्ये एक्सचेंज करू शकतो. फॉर एक्झाम्पल, इफ इंटरेस्ट रेट्स आर रायझिंग अँड बॉन्ड्स प्राइसेस आर फेलिंग, जर इंटरेस्ट रेट वाढला आणि बॉन्डची प्राइस कमी झाली अँड इन्व्हेस्टर मे सेल देअर लो पेइंग बॉन्ड्स, तर त्याचे कमी पे केलेले जे बॉन्ड्स आहेत ते काय करेल, इन्व्हेस्टर सेल करेल अँड पण हायर पेइंग बॉन्ड्स, आणि जे हायर पेइंग बॉन्ड्स आहेत ते तो काय करेल, विकत घेईल. ऑर होल्ड ऑन द कॅश अँड वेट द फॉर इव्हन बेटर रेट ऑफ रिटर्न. सो त्याला बेटर रेट ऑफ रिटर्न मिळोपर्यंत तो काय करेल, त्याची वाट बघेल. त्याच्यानंतर आता लिक्विडिटी प्रेफरन्स थेरीचं जर एक्झाम्पल घ्यायचं म्हटलं तर त्याचं एक्झाम्पल काय देऊ शकतो, अ 3 year ट्रेझरी नोट माइट पे अ 2% इंटरेस्ट रेट. आता 3 वर्षाचे ट्रेझरी नोट काय करते तर 2% इंटरेस्ट रेट देते. 10 year ट्रेझरी नोट माइट पे ऍट 4% इंटरेस्ट रेट. सो तुमचा तुम्ही हे वाढवलात, मॅच्युरिटी वाढवली तर तुम्हाला 4% इंटरेस्ट रेट मिळतो. म्हणजे 10 yearsला 4% आणि 3 yearsला 2% आणि 10 yearsला 4% इंटरेस्ट रेट मिळतोय. आणि 13 years बॉन्ड्स माइट बे पे 6% इंटरेस्ट रेट, आणि 30 वर्षाचे जे बॉन्ड्स आहेत त्याला 6% इंटरेस्ट रेट देतोय. फॉर द इन्व्हेस्टर टू सॅक्रिफाईस लिक्विडिटी दे मस्ट रिसीव्ह अ हायर रेट ऑफ रिटर्न इन एक्सचेंज फॉर अग्रीइंग हॅव कॅश टाईड अप फॉर लॉंगर पिरियड ऑफ टाइम. सो त्याला जास्तीत जास्त जर कॅश हे पाहिजे असेल, रिटर्न रेट ऑफ रिटर्न, तर तो काय करेल, तर जास्तीत जास्त इयरची म्हणजे 30 years ट्रेझरी जी आहे त्याच्यात इन्व्हेस्ट करेल. ओके, सो यालाच म्हटलं तर डिमांड फॉर मनी. त्याच्यानंतर पुढचा पार्ट आपला असणार आहे मनी अँड प्राइस. नेक्स्ट पॉइंट जो आपला होता तो आहे मनी अँड प्राइसेस. तर मनी अँड प्राइसेस मध्ये काय म्हटलंय, द ऍव्हरेज लेवल ऑफ ऑल प्राइसेस इन अ कंट्री इज कॉल्ड द प्राइस लेवल. म्हणजे आपल्या पूर्ण देशामधल्या टोटल प्राइसेसची जे ऍव्हरेज लेवल आहे त्या लेवलला म्हटलं जातं प्राइस लेवल. ओके, देर आर थाउजंड ऑफ वेव्हज इन सी. जसं एखाद्या समुद्रामध्ये खूप साऱ्या लाटा येतात, पण प्रत्येक लाटेची हाईट ही वेगवेगळी असते, त्याच पद्धतीने प्राइस असतं. There are thousand waves in sea, each waves having a different height. Nevertheless, we can calculate the average level of sea and call it a sea level. काय म्हटलं, जसं की आपण प्रत्येक वेळेस प्रत्येक ह्याची लेवल कॅल्क्युलेट केल्याच्या नंतर, प्रत्येक वेव्हची हाईट लेवल कॅल्क्युलेट केल्याच्या नंतर आपण सांगू शकतो की ऍव्हरेज लेवल त्याची काय असेल. त्याच पद्धतीने आपण इथे प्राइस लेवल सांगतो. सिमिलरली वी कॅन कॅल्क्युलेट द प्राइस लेवल. ऑल्दो देर आर थाउजंड ऑफ प्राइसेस, इथे खूप सारे प्रोडक्ट आहेत, त्यात 1000 प्राइसेस आहेत, ऑल मुव्हिंग इन डिफरंट वेज. वेगवेगळ्या त्यात प्रत्येक वेगवेगळ्या वेजनी चेंज होत असतात. पण मग त्या वेगवेगळ्या वेजनी जरी चेंज झाल्या तर आपण काय करतो, त्याची ऍव्हरेज प्राइस पकडतो आणि त्याला आपण म्हणतो प्राइस लेवल. वेन द प्राइस लेवल इज रायझेस मनी कॅन बाय लेस गुड्स अँड सर्व्हिसेस. वेन द प्राइस लेवल रायझेस मनी, प्राइस लेवल काय करते तर पैसे वाढवते, कॅन बाय लेस गुड्स अँड सर्व्हिसेस. मग त्याच्याने काय होतं, प्राइस लेवल वाढली की काय होतं की गुड्स अँड सर्व्हिसेस हे कमीत कमी खरेदी केले जातात. सो वी से दॅट इट्स पर्चेसिंग पॉवर हॅज फॉलन. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की प्राइस लेवल वाढली की पर्चेसिंग पॉवर कमी होते. कन्व्हर्सली, व्हेन द प्राइस लेवल फॉल्स, सेम याच्या अपोजिट जर पाहिलं तर ज्यावेळेला प्राइस लेवल कमी होते, मनी कॅन बाय मोर अँड वी कॅन से इट्स पर्चेसिंग पॉवर हॅज गॉन अप. अशा वेळेस आपण म्हणू शकतो की प्राइस लेवल जेव्हा कमी होते तेव्हा पर्चेसिंग पॉवर जी आहे ती खूप जास्त वाढते. Thus, the value of money changes inversely with the price level. The value of money changes inversely with price level. म्हणजे व्हॅल्यू ऑफ मनी जी आहे ती प्राइस लेवल नुसार चेंज होत असते. In our country, the price level increased by about 400% during World War in 1939-1945.
का म्हटलंय आपल्या देशामध्ये वर्ल्ड वॉर 1939 1944च्या वर्ल्ड वॉर नंतर आता 400% प्राइस लेवल जी आहे ती वाढलेली आहे. द व्हॅल्यू ऑफ रुपी फेल बाय द सेम पर्सेंटेज. त्याचबरोबर आपली जी व्हॅल्यू ऑफ रुपीज जी होती डॉलरच्या तुलनेमध्ये ती सुद्धा फेल बाय द सेम पर्सेंटेज, त्याच पर्सेंटेज मध्ये कमी झालेली आहे. आता याच्यामध्ये द क्वांटिटी थिअरी ऑफ मनी यूज केले. क्वांटिटी थिअरी ऑफ मनी याच्यात जी मांडलेली आहे ती काय सांगते बघा. सिक्स द एक्सप्लेन द फॅक्टर्स दॅट डिटरमाइन द जनरल प्राइस लेवल इन अ कंट्री. द थिअरी स्टेट दॅट द प्राइस लेवल इज डायरेक्टली डिटरमाइंड बाय द सप्लाय ऑफ मनी. प्राइस लेवलचा डायरेक्ट इफेक्ट कशावरती होतो तर सप्लाय ऑफ मनी. The quantity theory of money is based directly on the changes brought about and increase the money supply. The quantity theory of money is based directly on the changes. Quantity theory of money कशावरती बेस आहे. The direct changes brought about by increase the money of supply. So money of supply increase झाला तर त्याचा डायरेक्ट इम्पॅक्ट कशावरती होतो तर क्वांटिटी थिअरी ऑफ मनी. The quantity theory of money states that the value of money is based on the amount of money in the economy. काय म्हटले the quantity theory of money states that the value of money is based on value of money. क्वांटिटी थिअरी ऑफ मनी काय सांगतंय तर व्हॅल्यू ऑफ मनी कशावरती बेस आहे तर अमाऊंट ऑफ मनी इन द इकॉनॉमी. सो इकॉनॉमी मध्ये जी किती अमाऊंट आहे त्याच्यावरती व्हॅल्यू ऑफ मनी डिपेंड आहे असं कोण सांगतं क्वांटिटी थिअरी ऑफ मनी. Thus, according to the quantity theory of money, quantity theory of money नुसार when the supply of money increases, जर सप्लाय ऑफ मनी वाढत असेल तर व्हॅल्यू ऑफ मनी फॉल्स. तर काय होतं की व्हॅल्यू ऑफ मनी काय होते कमी होते आणि द प्राइस लेवल इन्क्रीजेस आणि प्राइस लेवल काय होते वाढत जाते. वी नो दॅट इन्फ्लेशन इज प्रेसिस्टंट राईज इन द प्राइस लेवल. आता काय म्हणतं की इन्फ्लेशन जे आहे ते कशामुळे वाढतं तर प्राइस लेवलमुळे. Hence, on the basis of this definition, the quantity theory of money also states that growth in the money supply is primary cause of inflation. So, money supply मध्ये जो ग्रोथ होतो तो सगळ्यात म्हणजे तो सुरुवात आहे प्रायमरी कॉज ते प्राथमिक रिझन आहे महागाई वाढण्यामागचं. देन व्हॉट इज इन्फ्लेशन. मग इन्फ्लेशन म्हणजे काय. नेक्स्ट काय आहे इन्फ्लेशन. व्हॉट इज इन्फ्लेशन. इन्फ्लेशन म्हणजे काय तर इन्फ्लेशन इज द डिक्लाइन ऑफ पर्चेसिंग पॉवर ऑफ गिवन करन्सी ओव्हर टाइम. इन्फ्लेशन इज द डिक्लाइन पर्चेसिंग पॉवर. इन्फ्लेशन म्हणजे काय तर पर्चेसिंग ऍज अ गिवन ओव्हर टाइम. सो इन्फ्लेशन म्हणजे पर्चेसिंग पॉवर कमी होणे. पर्चेसिंग पॉवर करन्सी ओव्हर टाइम. सो ज्या टायमाला जेवढी करन्सी आहे हातात ती करन्सी घेऊन सुद्धा पर्चेसिंग पॉवर कमी होते त्याला म्हटलं आता इन्फ्लेशन. अ क्वांटिटेटिव्ह एस्टिमेट ऑफ द रेट ऑफ ॲट विच द डिक्लाइन द पर्चेसिंग पॉवर ऑकर्स कॅन बी रिफ्लेक्टेड इन द इन्क्रीज ऑफ ॲव्हरेज प्राइस लेवल ऑफ अ बास्केट ऑफ सिलेक्टेड गुड्स अँड सर्व्हिसेस इन अन इकॉनॉमी ओव्हर सम पिरियड ऑफ टाइम. इकॉनॉमीमध्ये एखाद्या पर्टिक्युलर पिरियडसाठी जे काही आपल्या बास्केट ऑफ सिलेक्टेड गुड्स अँड सर्व्हिसेस म्हणजे आपले जे काही सिलेक्टेड गुड्स म्हणजे जे काही रेग्युलर तुमच्या यूजसाठी लागणारे आहेत काही ज्या गुड्स अँड सर्व्हिसेसची तुम्हाला खूप जास्त नीड आहे. सो अशा गुड्स अँड सर्व्हिसेसची प्राइस लेवल हाय होते आणि त्याची पर्चेसिंग पॉवर कमी होते एका पर्टिक्युलर काळासाठी त्यावेळेस त्याला म्हटलं जातं इन्फ्लेशन. द राईज इन द general level of prices often expressed as a percentage means that unit of currency affected by less than it did in prior period. काय म्हटलं जनरल लेवल ऑफ प्राइसेस. द राईज इन द जनरल लेवल ऑफ प्राइसेस. सो तुमचे जनरल लेवलच्या प्राइसेस ज्याला वाढतात ऑफन एक्सप्रेस ॲज अ पर्सेंटेज एक पर्सेंटेज मध्ये सपोज ज्याला वाढतात मीन्स दॅट युनिट ऑफ करन्सी इफेक्टिव्हली बाईज लेस दॅन इट डीड इन प्रायर पिरियड. सो जेवढं त्याच्या प्रायर पिरियड मध्ये जेवढे तो काही खरेदी करणार होता की त्याच्यापेक्षा इफेक्टिव्हली काय होतं तो कमी त्याच्या म्हणजे पर्चेसिंग पॉवर जी आहे ती त्याची कमी होते.
Inflation can be constructed, contrasted with deflation, which occurs when the purchasing power of money increases and price decline. ज्यावेळेला डिफ्लेशन मधून ज्यावेळेला इन्फ्लेशन कडे ज्यावेळेला हे जातं, इकॉनॉमी जाते, त्यावेळेला काय म्हटलंय, पर्चेसिंग पॉवर ऑफ मनी, सॉरी, इन्फ्लेशन कडून डिप्लेशन कडे ज्या वेळेला जाते इकॉनॉमी, त्यावेळेस काय होतंय, पर्चेसिंग पॉवर ऑफ मनी इन्क्रीजेस. त्यावेळेस काय होतं, पर्चेसिंग पॉवर लोकांची इन्क्रीज होते आणि प्राइस लेवल जी आहे ती डिक्रीज होते. आता एक्झॅक्ट इन्फ्लेशन म्हणजे काय, तर while it is easy to measure the price changes of individual products over time, सो प्राइस चेंजेस जे होतात टाइम नुसार, ह्युमन नीड्स एक्सटेंड मच बिहाइंड वन और टू सच प्रोडक्ट्स. Individuals need big and diversified set of products as well as host of services for living a comfortable life. They include commodities like goods, grains, metal, and fuel, utilities like electricity and transportation, and service like healthcare, entertainment, and labor. Inflation aims to measure the overall impact of price changes for a diversified the set of products and services and allow for a single value representation of the increase in the price level of goods and services इन अन इकॉनॉमी ओव्हर पिरियड ऑफ टाइम. आता काय म्हटलं याच्यामध्ये, की एखाद्या पर्टिक्युलर माणसाला किंवा एखाद्या पर्टिक्युलर पर्सनला कोणकोणत्या गोष्टी इम्पॉर्टंट असतात, तर त्याच्यामध्ये असं म्हटलेलं गेलंय, नीड्स बिग डायरेक्ट सेट ऑफ प्रोडक्ट्स होस्ट ऑफ सर्व्हिसेस लिव्हिंग. दे इन्क्लूड कमोडिटीज लाईक फूड, ग्रेन्स, मेटल, फ्यूल, युटिलिटी लाईक इलेक्ट्रिसिटी अँड ट्रान्सपोर्टेशन, सर्व्हिसेस लाईक हेल्थ केअर, एंटरटेनमेंट अँड लेबर. या गोष्टी काय आहेत का एखाद्या इंडिव्हिज्युअलला इम्पॉर्टंट, म्हणजे त्याच्या लाईफ मध्ये इम्पॉर्टंट गोष्टी आहेत. आता या गोष्टींची जर प्राइस लेवल हाय झाली तर याचा इम्पॅक्ट त्यांच्या पर्चेसिंग पॉवरवरती होणार आणि याचा इम्पॅक्ट मग काय होतो, तर इकॉनॉमीवरती होतो एका पर्टिक्युलर टाइमला. ऍज अ करन्सी लॉसेस व्हॅल्यू, ज्याला करन्सीची व्हॅल्यू कमी होते तुमच्या, प्राइस वाढते आणि इट्स बाय फ्युअर गुड्स अँड सर्व्हिसेस, आणि त्याचा इम्पॅक्ट कुठे होतो, तर गुड्स अँड सर्व्हिसेसच्या खरेदीवरती. दिस लॉस ऑफ पर्चेसिंग पॉवर इम्पॅक्ट द जनरल कॉस्ट ऑफ लिव्हिंग. आता पर्चेसिंग पॉवर मध्ये जो काही लॉस झालेला आहे त्याचा इम्पॅक्ट कुठं होतो, तर जनरल कॉस्ट ऑफ लिव्हिंग. सो त्यांच्या लिव्हिंग ऑफ स्टँडर्ड वरतीचा इम्पॅक्ट होतो फॉर द कॉमन पब्लिक, विच इज अल्टिमेटली लीड्स द deceleration in economic growth. The consensus view among economists is that sustained inflation occurs when the nation's money supply growth outpaces economic growth. सो नेशन्स मनी सप्लाय ग्रोथ जो आहे त्याच्यावरती कसं त्याचा इम्पॅक्ट कशावरती होतो, तर आउटपेसेस इकॉनॉमिक ग्रोथ. द कॉम्बॅट दिस कंट्रीज appropriate monetary authority like the central bank then takes the necessary measures to manage the supply of money and credit, keep inflation within permissible limits and keep the economic running smoothly. सो अशा वेळेस मग सेंट्रल बँकला काय करावं लागतं, की त्यांचा जो मनी ऑफ सप्लाय आहे त्याच्यावरती कंट्रोल ठेवायला लागतो आणि इकॉनॉमी जी आहे ती स्टेबल कशी चालेल याच्याकडे त्यांना लक्ष द्यावं लागतं. Theoretically, monetarism is a popular theory that explains the relationship between inflation and money supply of an economy. For example, following the Spanish conquest of the Aztec and Inca empires, massive amount of gold and especially silver flowed into the Spanish and other European economies. Since the money supply had rapidly increased, the value of money fell, distributing rapidly rising prices. काय म्हणतोय, फॉर एक्झाम्पल फॉलोइंग द स्पॅनिश सिल्वर फॉलोड इन टू द स्पॅनिश अँड अदर युरोपियन इकॉनॉमिक्स, सॉरी, Spanish conquest of the Aztec and Inca empires. Massive amount of gold and especially silver followed in the Spanish. आता काय केलं त्यांनी, जास्तीत जास्त अमाऊंट कुठे इन्व्हेस्ट केली, तर गोल्ड आणि सिल्वर मध्ये इन युरोपियन इकॉनॉमिक्स. सिन्स त्याचा इम्पॅक्ट काय झालं, तर मनी तशीच राहिली, जास्तीत जास्त पैसा कुठे गुंतला गेला, सिल्वर आणि गोल्ड मध्ये. त्याच्यामुळे काय झालं, सिन्स द मनी सप्लाय हॅड रॅपिडली इन्क्रीजेस, मनी सप्लाय काय केला, वाढत गेला. आता पैसा तो खेळता राहिला नाही, तो इन्व्हेस्ट झाला, त्याच्यामुळे पैशाची कमी झाल्याने इथे मनी सप्लाय वाढत गेला. मनी सप्लाय वाढत गेल्याचा इम्पॅक्ट काय झाला, तर व्हॅल्यू ऑफ मनी जी होती ती कमी झाली आणि त्याचाच इम्पॅक्ट काय झाला,
कंट्रीब्युटिंग द रॅपिडली रायझिंग प्राइसेस, आणि प्राइसेस जे आहेत प्रोडक्टचे ते वाढत गेले. Inflation is measured in variety of ways depending upon the types of goods and services considered, and the opposite of deflation, which indicates general decline occurring price for goods and services when the inflation rates falls below zero. Inflation measures variety of ways depending upon the types of goods services considered and is opposite of deflation. सो डिफ्लेशनच्या अपोजिट ज्या वेळेला जातो आणि हळूहळू ज्या वेळेला गुड्स अँड सर्व्हिसचे प्राइसेस वाढत जातात तेव्हा त्याला इन्फ्लेशन म्हणून मेजर केलं जातं. आणि ज्या वेळेला रेट ह्याचे गुड्स अँड सर्व्हिसचे रेट्स कमी होत जातात, प्राइस कमी होत जाते आणि म्हणजे बिलो 0% खाली येते, त्यावेळेस त्याला डिफ्लेशन म्हणू शकतो. आता इन्फ्लेशन मध्ये दोन टाईप आहेत, कॉस्ट पुश इन्फ्लेशन आणि डिमांड पुल इन्फ्लेशन. आता कॉस्ट पुश इन्फ्लेशन मध्ये काय म्हटलंय, aggregate supply in the total value of goods and services produced by an economy at a given price level. When the aggregate supply of goods and services decreases because of an increases production cost, it results is cost push inflation. काय म्हटलं, aggregate supply in the total value of goods and services produced by an economy at a given price level. दिलेल्या प्राइस लेवल मध्ये जेवढा सप्लाय होतोय गुड्स अँड सर्व्हिसेसचा, when the aggregate supply of goods and services decreases because of increased production cost. पण ऍग्रीगेट गुड्स अँड सप्लाय ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस ज्या वेळेला डिक्रीज होतो, कारण काय, तर प्रोडक्शन कॉस्ट वाढल्यामुळे, तर यालाच काय म्हटलं होतं, कॉस्ट पुश इन्फ्लेशन. आणि देन डिमांड पुल इन्फ्लेशन. डिमांड पुल इन्फ्लेशन म्हणजे काय, तर डिमांड पुल इन्फ्लेशन ऑकर्स व्हेन देयर इज अन इन्क्रीज इन ऍग्रीगेट डिमांड. ज्या वेळेला डिमांड मध्ये वाढ होते, कॅटेगराइज बाय द फोर सेक्शन ऑफ द मायक्रो इकॉनॉमी, हाऊस होल्ड, बिझनेस, गव्हर्नमेंट अँड फॉरेन बायर्स, असे चार ह्याच्यामध्ये कॅटेगरी त्याचे केले गेल्यात. आणि या चार कॅटेगरीमध्ये ज्यावेळेला डिमांड वाढलं जातं तेव्हा त्याला काय म्हटलं जातं, डिमांड पुल इन्फ्लेशन. सो असे दोन टाईप इन्फ्लेशनचे येतात. त्याच्यानंतर नेक्स्ट पार्ट जो आहे तो आहे मॉनिटरी पॉलिसी. नेक्स्ट आणि शेवटचा पार्ट जो आहे या लेसन मधला तो आहे मॉनिटरी पॉलिसी. मग मॉनिटरी पॉलिसी म्हणजे काय, तर मॉनिटरी पॉलिसी, द डिमांड साइड ऑफ इकॉनॉमिक पॉलिसी, refers to the actions undertaken by a nation central bank to control money supply and achieve macroeconomic goals that promote sustainable economic growth. काय म्हटलंय, मॉनिटरी पॉलिसी, द डिमांड साइड ऑफ इकॉनॉमिक पॉलिसी refers the action undertaken by a nation central bank to control money supply and achieve macroeconomic goals that promote sustainable economic growth. आता मॉनिटरी पॉलिसी म्हणजे काय, तर मॉनिटरी पॉलिसी म्हणजे इकॉनॉमिक्स मध्ये मनी सप्लायवरती कंट्रोल ठेवण्यासाठी सेंट्रल बँक किंवा मॅक्रो इकॉनॉमिक्स गोल मधले जे काही तुमचे मोटिव्ह आहेत किंवा जे काही काय म्हणतो आपण त्याला, काही गोल्स आहेत ते अचीव करण्यासाठी ज्या काही इकॉनॉमिक किंवा इकॉनॉमिक ग्रोथ वाढवण्यासाठी जे काही पॉलिसीज तयार केल्या जातात, इकॉनॉमिक पॉलिसीज, त्यालाच म्हटलं जातं मॉनिटरी पॉलिसी. आता मॉनिटरी पॉलिसी इज द प्रोसेस ऑफ ड्राफ्टिंग. मॉनिटरी पॉलिसी म्हणजे काय, प्रोसेस ऑफ ड्राफ्टिंग, अनाउन्सिंग अँड इम्प्लिमेंटिंग द प्लॅन ऑफ ऍक्शन टेकन बाय द सेंट्रल बँक. सेंट्रल बँकने ड्राफ्ट केलेला प्लॅन असेल किंवा अनाउन्स केलेला किंवा इम्प्लिमेंट केलेला एखादा प्लॅन असेल, ऍक्शन प्लॅन, त्याला म्हटलं जातं मॉनिटरी पॉलिसी. करन्सी बोर्ड ऑर द कॉम्प्युटर मॉनिटरी authority of a country that control the quantity of money in an economy and the channel by which new money is supplied. Monetary policy consists the management of money supply and interest rate. Monetary policy काय करते, तर मनी सप्लाय मॅनेज करते आणि इंटरेस्ट रेट सुद्धा मॅनेज करते. एम ऑफ मीटिंग मायक्रो इकॉनॉमिक ऑब्जेक्टिव्ह सच एज कंट्रोलिंग इन्फ्लेशन. त्यांचं एम काय आहे, तर मायक्रो इकॉनॉमिक ऑब्जेक्टिव्ह काय आहेत, तर इन्फ्लेशन कंट्रोल करणं, कन्झम्पशन कंट्रोल करणं, कन्झम्पशन वाढवणं, कन्झम्पशन किंवा ग्रोथ अँड लिक्विडिटी. दिस इज अचीव्ड बाय द ऍक्शन सच एज मॉडिफाईंग द इंटरेस्ट रेट. आता हे कसं अचीव्ह केलं जातं, तर इंटरेस्ट रेट मॉडिफाय करून, बाईंग और सेलिंग गव्हर्नमेंट बॉन्ड्स, गव्हर्नमेंट बॉन्ड खरेदी करणं किंवा विकणं, रेग्युलेटिंग फॉरेन एक्सचेंज रेट्स, त्यानंतर फॉरेन एक्सचेंज रेट ठरवणं, अँड
changing the amount of money banks are required in maintenance reserves. Then economists, analysts, investor and financial expert across the globe eagerly await monetary policy report and the outcome of meeting involving monetary policy decision makers. Such developments have a long-lasting impact of the overall economy as well as on specific industry sector or markets. Monetary policy is a formulated based on input gathered from variety of sources. For instance, the monetary authority may look at macroeconomic numbers such as gross domestic product and inflation, industry sector specific growth rates and associated figures, as well as a geopolitical developmental international markets, including all the embargoes or trade tariffs. These entities may also ponder concern rise and group representing industry and business. Survey result from organizations from repute and input from the government and other credible sources. आता याच्यामध्ये काय म्हटलं तर मॉनिटरी पॉलिसी म्हणजे थोडक्यात जीडीपी किंवा तुमचे रिझर्व्ह किंवा तुमचे बॉन्ड्स असतील किंवा तुमच्या सिक्युरिटीज असतील या सगळ्याचा विचार करून मायक्रो इकॉनॉमिक्सचे तुमचे एम्स किंवा ऑब्जेक्टिव्ह साध्य करण्यासाठी किंवा मनी सप्लाय वरती कंट्रोल करण्यासाठी इकॉनॉमिक पॉलिसीच्या बनवल्या जातात. मग या पॉलिसी कोण बनवतं? एक तर सेंट्रल बँक ऑफ कंट्री किंवा आणखी काय म्हटलं त्यांनी सेंट्रल बँक ऑफ अदर इम्प्लिमेंटरी मॉनिटरी ऑथॉरिटी ऑफ अ कंट्री किंवा दुसरी कोणती मॉनिटरी अथॉरिटी असेल कंट्रीतली. सो या सगळ्यांनी ज्या बनवलेल्या काही पॉलिसीज आहेत मायक्रो इकॉनॉमिकल ग्रोथ साठी त्या सगळ्याला थोडक्यात काय म्हटलं तर मॉनिटरी पॉलिसी. ओके, सो या ठिकाणी आपण थांबतोय. सो आजच्या लेक्चरला आपण काय काय पाहिलं तर फर्स्ट वन पाहिलं मनी सप्लाय. मनी सप्लाय म्हणजे काय तर कंट्रीमध्ये असणारी करन्सी प्लस लिक्विड इन्स्ट्रुमेंट. म्हणजे लिक्विड इन्स्ट्रुमेंट म्हणजे काय जे की इझिली कन्वर्ट होऊ शकते अशी कॅश किंवा जे काही डिपॉझिट्स असतील मग त्याच्यामध्ये शॉर्ट टर्म डिपॉझिट्स असू देत किंवा कंट्रीचे किंवा मीडियम टर्म किंवा लॉंग टर्म डिपॉझिट्स असू देत. सो ते सगळे डिपॉझिट्स इन्क्लूड होतात, त्याला म्हणतात सप्लाय ऑफ मनी. त्याच्यानंतर नेक्स्ट पाहिलं डिमांड फॉर मनी. डिमांड फॉर मनी म्हणजे काय तर पब्लिकची पर्चेसिंग पॉवर कम्प्लीट म्हणजे पब्लिकची नीड्स किंवा पब्लिकच्या वॉन्ट्स कमी पूर्ण करण्यासाठी त्यांना जी काही पैशाची गरज लागते मार्केटमधून जे काही मनीची गरज लागते त्यांच्या हातामध्ये असली पाहिजे. सो अशा मनीला त्या गरजेला किंवा त्यांच्या मागणीलाच डिमांड फॉर मनी असं म्हटलं जातं. मग हे तीन टाईपचं डिमांड फॉर मनी असतं. एक असतं ट्रान्झॅक्शन रिलेटेड रिझन्स असतात एकाला. ट्रान्झॅक्शन रिलेटेड रिझन्स म्हणजे काय तर डे टू डे एक्सपेन्सेस साठी लागणारा मनी. त्याच्यानंतर प्रिकॉशनरी रिझन म्हणजे भविष्यात येणारे काही अडचणी असेल तर त्याच्यासाठी जो काही सेव्हिंग करून ठेवणारी कॅश असेल त्यासाठी लागणारी कॅश असेल तर त्याला म्हटलं तर प्रिकॉशनरी रिझन. आणि थर्ड वन स्पेक्युलेटिव्ह रिझन्स म्हणजे तुमची कॉस्ट ऑफ लिव्हिंग, थोडक्यात लिव्हिंग स्टँडर्ड तुम्हाला जगण्यासाठी तुम्हाला लागणारी जी काही तुमची एक्स्ट्रा मनीची जी काही डिमांड असते त्याला म्हटलं तर डिमांड फॉर मनी. सो डिमांड फॉर मनी ही थ्री टाईपचे असं असतात. त्याच्यानंतर मनी अँड प्राइसेस. मनी अँड प्राइसेस म्हणजे काय तर प्राइसेस लेवल म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की एखाद्या प्रोडक्टची जसं की एखाद्या समुद्राची लाट समुद्राच्या दिवसभराच्या येणाऱ्या लाटा ह्या सगळ्या सारख्या नसतात. प्रत्येकाची हाईट वेगळी असते. सो प्रत्येकाची हाईट वेगळी असली तरी आपण काय करतो म्हणजे त्याचे जे ऍव्हरेज वेव्स तुम्हाला सांगितल्या जातात वेव्स ऍव्हरेज हाईट ती कशीच दाखवली जाते तर दिवसभरात ज्या काही लाटा आल्या त्याच्यातल्या ऍव्हरेज कडून मग तुम्हाला दाखवली जाते. त्याचप्रमाणे मार्केटमध्ये असे थाउजंड्स ऑफ प्रोडक्ट्स आहेत तर प्रत्येक प्रोडक्टची प्राइस वेगळी असते. प्रत्येक प्रोडक्टची प्राइस वेगवेगळ्या पद्धतीने वेजने चेंज होत असते. सो या होणाऱ्या प्रत्येक प्राइसच्या चेंजेसला ऍव्हरेज कॅल्क्युलेट करून मग त्याला ऍव्हरेज प्राइस जी आहे तशी मेन्शन केली जाते. त्याच्यानंतर होतं इन्फ्लेशन. इन्फ्लेशन म्हणजे काय तर परचेसिंग पॉवर ज्या वेळेला व्हॅल्यू ऑफ मनी जी आहे ती वाढते आणि परचेसिंग प्राइस जी आहे ती कमी होते अशा सिच्युएशन मध्ये काय म्हटलं ते इन्फ्लेशन म्हटलं जातं. म्हणजे एखादी प्रोडक्ट जो मी आता रेग्युलरली खरेदी करत होतो पण अचानक त्याची व्हॅल्यू वाढली प्राइस वाढली आणि माझी परचेसिंग पॉवर कमी झाली. सो अशा सिच्युएशन मी त्याला इन्फ्लेशन म्हणून त्याला म्हणू शकतो. देन मॉनिटरी पॉलिसी. मॉनिटरी पॉलिसी म्हणजे काय
तर सेंट्रल बँक ऑफ इंडिया, सॉरी सेंट्रल बँक ऑफ इंडिया नाही, सेंट्रल बँक ऑफ कंट्री किंवा दुसरं एखादी गव्हर्नमेंट ऑथॉरिटी त्यासाठी नेमून दिलेली. सो त्यांनी मॅक्रो इकॉनॉमिक ग्रोथसाठी जे काही त्याच्या अचिव्हमेंट आहेत किंवा ऑब्जेक्टिव्ह आहेत ते अचीव्ह करण्यासाठी, सॉरी ऑब्जेक्टिव्ह किंवा जे काही गोल्स आहेत त्या अचीव्ह करण्यासाठी किंवा जी काही सप्लाय ऑफ मनी आहे त्याच्यावरती कंट्रोल ठेवण्यासाठी इकॉनॉमिक पॉलिसी ज्या काही ठरवून दिल्या जातात त्याला म्हटलं जातं मॉनिटरी पॉलिसी. अशा पद्धतीने आपण हा जो सेकंड युनिट होता मनी, इन्फ्लेशन अँड मॉनिटरी पॉलिसी हा आपण आज स्टडी केलेला आहे. याच्याविषयी कोणाला डाऊट असतील तर मला विचारा, अदरवाईज आपण हा जो काही लेक्चर आहे आपण एंड करतोय. ओके.